वर्ध्यातील गोंड प्लॉट परिसरात पोलिसांनी उशिरा रात्री मोठी कारवाई करून बनावट चलन रॅकेटचा भंडाफोड केलाय। एका घरातून तब्बल 144 500च्या नकली नोटा तसेच त्या छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, शाई आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। या प्रकरणात नाशिकमधून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून वर्ध्यातील एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात 5 ते 6 लाखांच्या नकली नोटा जप्त झाल्याची माहिती समोर आली। मुख्य आरोपी ईश्वर यादव हा प्रिंटरसह फरार झाला असून त्याच्या शोधासाठी 3 पथकांमार्फत धडाक्यात मोहीम सुरू आहे। अंधाराचा फायदा घेऊन हे प्रकरण राबविले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। संपूर्ण कारवाईविषयीचे तपशील पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषदेत दिले। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट वर्धा।